मानं जिंकायावा कोणी येता अजिंक्यही ठरते, लाख सिकंदर आक्रमकांना पूर्णही उरते अशी महाराष्ट्राची पुण्य आणि पावनशील माती आहे। जी माती शिवरायांची कथा आणि संतांची गाथे सांगणारी माती आहे। खरं तर आपण बघतोय हा सुजित हा यस यस देतो मॅन ऑफ द मॅच कोण होता? प्रतीक ठाकूर यस येस मॅन ऑफ द मॅच साई पाटील। मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा हिरो साई पाटीलला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल। सो प्लीज साई पाटील प्लीज कम टू द स्टेज। जाऊया मॅचकडे। धैर्येश्वर डोली विपक्ष जय गिरोबा जोहे देव या दोन टीम्स मध्ये बोथ ऑफ टीम्स अगदी तुल्यबल्य टीम्स आहेत। एक बाजूला आपण बघतोय की वडखल विभागातून बिलॉंग करणारी टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला हमरापूर विभागातील एक दमदार टीम्स। पहिला बॉल यावेळचा ओहो हो, इथे मात्र बघा दिशा देण्याच्या नादामध्ये एज लागली आणि इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पकडलाय झेल आणि पाता पाता इथे मात्र बघतोय आपण सार्थक म्हात्रेचा संपलाय खेळ। फक्त पाहत राहिला काय घडलं। गोलंदाज क्रमांक 1 बंटी म्हात्रे, नाव आहे सचिन। सचिन या नावामध्ये दम आहे। ऑलराऊंडर खेळाडू मैदानावरती दाखल झालाय। पहिला झटका जोर से लगा। आपण बघतोय जय गिरोबा जोहे देव संघाला। येस साई पाटील, चला कालेश्री गाव साई पाटील आपण मंचकावरती यायचं आहे। मी विनंती करतो विष्णू ठाकर साहेब आणि विजय विष्णू ठाकूर मॅडम आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे। सुजित दादा विनंती असेल आपण सुद्धा त्याचबरोबर जॉईंट व्हायचं आहे। साई पाटील खरं तर कालेश्री संघाचा हा कर्णधार आहे आणि यशस्वी कर्णधार आहे। आज पहिलीच मॅच खरं तर विजय झालेला आहे, त्याचं कौतुक जरूर असणार आहे। गणेश म्हात्रे सर, 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 गणेश म्हात्रे सर हँग झालेले आहेत, अजून खूप वेळ जाणार आहे। यस नक्कीच साहेब जॉईंट व्हायचं आहे। येस इट इज अ नो बॉल, नो बॉल कॉल झालेला आहे। आपण बोलतोय दुसरा बॉल। आता जो सामना झाला खरोशी आणि कालेश्री या संघामध्ये कालेश्री संघ सहजरित्या विजय झालेला आहे आणि विजयाचा शिल्पकार ठरला आहे तो साई पाटील। एक नाव मोठं आहे, पनवेल पेण आणि संपूर्ण आमच्या विभागामध्ये एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये। साई पाटील सामनावर ठरतोय। मी सन्माननीय अतिथींना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना हा किताब द्यायचा आहे। धन्यवाद। पाहुण्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षात बसायचं आहे। साई तू खास माझा फॅन आहेस, त्यामुळं आम्हाला असं वाटते की याच मैदानावर जेव्हा मोठी स्पर्धा झाली होती 50,000ची सह्याद्री चषक स्पर्धा झाली होती, ती डीची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियन ठरलं होतं आणि पहिली नाईटची स्पर्धा आहे। हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि या पहिल्या चॅम्पियन म्हणजे पहिल्या जी नाईटच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तेच स्वप्न आपण पहिलं होतं की त्यावेळी जे आपण चॅम्पियन झालं होतं, पुन्हा एकदा तेच म्हणजे जे झालेले ते तुम्ही करून दाखवणार काय? नक्कीच आम्ही लास्ट 50,000ची जी टुर्नामेंट होती त्यामध्ये पण आम्ही फर्स्ट टाइम श्रीराम भक्त हनुमान कालेश्री फर्स्ट टाइम इंटर केली होती आणि आम्ही तिथं प्राईज मनी मिळवला होता आणि आज पण आम्ही हनुमान भक्त कालेश्री आम्ही एंट्री केली आणि आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही या स्पर्धेतून पण नंबर मारूनच जाऊ। धन्यवाद, अभिनंदन साई, बेस्ट ऑफ लक। यस इथे सिद्धेश मोकल होता, बॅकफुटला गेला, पंच केलंय। आपण बघतोय इथे ऑन साइडला बॉल उडवलाय, अगदी बघतोय फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवले सीमारेषे पलीकडे। 9 धावसंख्या धावफलकावरती आहे। सिद्धेश 8 या धावसंख्येवरती खेळतोय। 3 चेंडूचा खेळ त्याने सामना जरूर केलाय। पलाश आहे, आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे। सुरुवातीला पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले फेकताना आपण बघतोय बंटी याला फेकतोय। सचिन त्यांचं नाव आहे, सचिन दादा। खरं तर 360 डिग्रीमध्ये तो क्रिकेट खेळतो।
ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळचा बॉल खोलत टाकला होता डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. संख्येने धावफलकावरती लागल्यात. 13 धावसंख्या. षटकारानंतर चौकार आलाय. इथे मात्र आता सूर गवसाला सुरुवात झाली आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे फक्त हलक्या हाताने खेळून काढलंय. सिंगल तिथे आली आहे. 14 धावसंख्या धावफलकावरती येते. सुरुवातीलाच लागलेला पहिला झटका. सार्थक म्हात्रे खरं तर माघारी गेला पहिल्या चेंडूवरती. असं वाटलं होतं की आता संघ इथे बॉदरेशन मिळेल, परंतु नाहीये. खरं तर पलाश मोकल, सिद्धेश मोकल यासारखे हार्ड हिटर फलंदाज जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा संघ इथे मात्र हार मानणार नाहीये. आमचे बघा आदरणीय नितीनजी वर्तक साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. मंगलदास ठाकूर साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. आता मात्र साईड बदलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलला आसमान दाखवलाय. आसमानी सुलतानी इथे येतो हाय हॅन्डसम षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय. इथे 20 धावा ठोकून काढलाय. सिद्धेश ऑन फायर झालाय. सिद्धेशच्या बॅट मधून षटकार आलाय, चौकार आलाय. पलाशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. काय अप्रतिम फलंदाजी होताना बघतोय. सुरुवातीलाच लागलेला पहिला झटका, परंतु त्या झटकामधून आता मात्र सावरतोय टीम. अक्षरशः 20 धावसंख्या ठोकून काढल्यात पहिल्याच षटकामध्ये. सुरुवातीला हार्ड हिटर गोलंदाज, खरं तर दादा गोलंदाज ज्याला समजलं जातो, विकेट टेकर गोलंदाज ज्याला समजला जातो, बंटी, याच्यावरती हा हल्ला चढवताना पाहायला मिळाला. पलाशच्या बॅटमधून षटकार आला. सिद्धेशने एक षटकार आणि एक चौकार ठोकला होता. दोघांनी इथे सुरुवात चांगली केली आहे. आता इथे मोमेंटम मिळणं गरजेचं आहे. सातत्य टिकवणं गरजेचं असणार आहे. सुरुवात सुरेख झालेली आहे, परंतु आता मात्र सातत्य टिकवलं जाईल का त्याचा प्रश्न जरूर आपल्याला. परंतु इथे मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जाईल, कारण आपण बघतो की हमरापूर विभागामध्ये सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. मोठ्या मोठ्या स्पर्धेला आपण बघतो जय गिरोबा देव जोहे हा टीम सातत्याने आपल्याला खेळताना पाहत असतोय. सातत्याने चांगला खेळ हा त्यांचा हातकंटा राहिलेला आहे. मोठ्या मोठ्या टीम्स बरोबर त्यांची चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी सातत्याने तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. खरं तर अष्टविनायक जोहे हा संघ सुरुवातीलाच माघारी गेल्यानंतर, चला वेळ घालू नका, जोहे गावची नक्कीच प्राण प्रतिष्ठा आता मात्र आपण बघतोय जय गिरोबा देव जोहे या संघाने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. आता बघतोय आपण सुरुवातीला सिद्धेश मोकल ऑन स्ट्राईक आहे. दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आमंत्रित केलंय रवी पाटील, राईट हँडेड बॉलर. पुन्हा एकदा बघतोय उजव्या हाताचा हा गोलंदाज आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. स्विंगिंगचा बादशाह ज्याला समजला जातो. पहिला बॉल, यावेळचा बॉल फिरून मारलाय, एकच मारलाय, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. इथे मात्र आपण बघतोय 1 बाउन्स 4 रन्स. सुरेख फटका होता. खरं तर आपण पाहिलं होतं ऑफस्टंपच्या बाहेर गेला बॅकफुटला, त्याच्यानंतर तिथे मात्र जागा बनवली, खेळून काढलं होतं, चौकार आलाय तिथे. फिरकीचा जादूगर रवी पाटील वरती पहिल्याच बॉलवरती हल्ला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक अत्यंत वेगाने धावून आला होता, बॉल पकडला. तिथे मात्र एसटी वरती बॉल आदळला, परंतु तिथे मात्र सेफ झोन मध्ये आपल्याला सिद्धेशला पाहतोय आपण. 6 चेंडूंचा खेळ केलाय, 17 धावा कुठून काढल्यात. खरं तर या खेळाडूकडून अजून अपेक्षा मोठ्या आहेत,
कारण ज्या वेळेला तुम्ही सेट होता, ज्या वेळेला तुम्ही संघात सावरता, त्या वेळेला मात्र आपल्या संघाच्या सुद्धा अपेक्षा तुमच्याकडून मोठ्या होत असतात की मोठी धावसंख्या तुम्ही जमवाल याची अपेक्षा बाळगली जातोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, डाऊन्सिंग डाऊन द विकेट, परंतु अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी आली. आपण बघतोय विकेटच्या पाठी अक्षरशः खूप चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. राजा पाटील, येस, राजा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूची डिलिव्हरी इथे समाप्त झालेली. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका बाजूला आपण बघतोय धैर्येश्वर डोलवी हा संघ इथे गोलंदाजी करत असताना जो ह्या टीमला यावेळेला बॅकफुटला गेला, पंच केला, तिथे मात्र साईड स्क्रीन वरती बॉल आदळला, ठोकलाय हा षटकार. एक बघतोय आपण एक पाऊल क्रीज मध्ये होता, त्यामुळे हा षटकार देण्यात येईल. एक पाऊल क्रीज मध्ये आहे. वारे वा, आपण बघतोय ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये इंडियाने आपलं नाव कोरलं गेलेलं आहे. इथे मात्र जल्लोष होताना बघतोय. रोहित शर्मा, रोको कोहली, आता मात्र बघतोय आपण. येस येस, जाऊया धावफलकावरती. 30 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल होता, यॉर्कर लाईनचा बॉल. इथे मात्र सन्मानपूर्वक बॉलला खेळलाय. बॉल पाहतोय आपण लॉंग ऑफ मध्ये फील्ड करण्यात आला, तिथे सिंगल आली आहे. षटकारानंतर अगदी आपण बघतोय की सूझबूझ भरा क्रिकेट, म्हणजे जिथे आपण पाहिलं तर षटकार लागला, षटकारानंतर प्लेसमेंट काढली, म्हणजे हा चांगला क्रिकेट आहे. सुरुवात खूप चांगली मोमेंटम मिळालेली आहे. तिथे पाहतो आपण पलाश सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पलाशला सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपण पाहताना पाहिलंय. त्यामुळं इथे मात्र आपण बघतोय की आता मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे, महत्वाची आहे. जिथे सिद्धेशने इथे मात्र वनवा पेटवलाय, 9 चेंडूमध्ये 24 खेळलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बघा, सिंहाच्या जबड्यात घालून या हात, मोजून या दात, ही आमची मराठ्यांची दात, छत्रपतींचा छावा, मिळतील इथे 6 धावा. पलाश मोकल, पलाश का बल्ला आज मात्र थांबणार नाहीये. षटकार ठोकलेत, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 12 धावसंख्येवरती खेळतोय तो. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बघतोय आपण. अगदी पडल्यानंतर थोडासा काटा बदल होतोय आणि इथे मात्र पंच वाईट घोषित करतायत. सिंगल ऍड होईल धावफलकावरती. 38 धावसंख्या धावफलकावरती, 38ला 1 अशी सध्याची स्थिती आहे. परंतु परिस्थिती आता धैर्येश्वर डोलवी संघाला बदलावी लागेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकलाय हा षटकार.
हॅलो. तच दरम्यान येस तच दरम्यान आपण बघतोय वाशिबा क्रिकेट संघटना सत्र 10चे आमचे अध्यक्ष आदरणीय प्रेमजी सूर्यकांत म्हात्रे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं दादा आपलं मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. खरं तर आपण पाहिलं प्रेम म्हात्रे यांची जर कारकीर्द पाहिली तर खरं तर दुबईमध्ये जाऊन त्यांनी लेदर क्रिकेट खेळलेलं आहे. लेदर क्रिकेटचं भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हातकंटा राहिलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय की पंचांची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये सुद्धा ते ठाणा डिस्ट्रिक्टमधून पास झाले होते आणि खूप चांगला क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. वाशिबा क्रिकेट संघटनेचं आमच्या 10व्या सत्राचं त्यांनी अध्यक्षस्थान सुद्धा भूषवलेलं आहे. अगदी शांत आणि संयमी. खरं तर वडाव गावचे हे सुपुत्र आहेत. वडाव गावचं हे वैभव आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आज पेण तालुक्याच्या ठिकाणी असताना सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत. प्रेम म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. जाऊया मॅचकडे. 2 षटक समाप्त झालेली आहेत. 44 धावसंख्या. वा रे वा, क्या बात है. इथे मात्र अक्षरशः धावांचं 3 चेंडूचा सामना 18 धावा. पलाश मोकल, क्या बात है. सिद्धेश बघतोय आपण 24 धावसंख्या 9 चेंडूंचा सामना केलाय. तिसरं षटक मार्गस्थ होतोय. जय पाटील, ओ हो घुटना टेक, तमाशा देख. फॉलोइंग स्वीप, बॉलला पाठवलाय, स्विंग केलाय बॉलला, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. येस सॉरी, षटकार आहे. यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. विनर वर्सेस विनर आहे. षटकार ठोकला, फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. क्या बात है. सिद्धेशच्या बॅटमधून 10 चेंडू 30 धावा. 50 इथं पूर्ण झाल्या. 50 पूर्ण झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोहा टीम. क्या बात है. जोहे गावावरून स्वप्न घेऊन आलोय आज मैदानावरती. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न. फास्ट अँड फ्युरियस बॉल पडल्यानंतर काटा बदल होतोय. खरं तर ऑफ एसटी सोडून जातोय आणि इथे मात्र बघतोय आपण वाईड घोषित करतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे, परंतु टप्पा मात्र अचूक ठेवा लागणार आहे. कारण आता सिद्धेश आणि पलाशला इथे मात्र सूर गवसलाय. क्या बात आहे. आता ते थांबणार नाहीये, थांबवावं लागणार आहे तुम्हाला. ओ पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला. तिथे अगदी बघतोय आपण हाताला बॉल आदललाय तिथे आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. जागा बनवून सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर आपण बघतोय की ज्या पद्धतीने सिद्धेश खेळतोय, सिद्धेशचे अर्ध्याहून जास्ती मोठे फटके हे स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मधून खेळले. हा हातकंटा राहिलाय त्याचा. सातत्याने या बाजूमध्ये तो जास्ती धावसंख्या ठोकून काढतो. अगदी लवचिक आहे. स्टिच होतोय जोरात, लगेच होतोय आणि फटकेबाजी करतोय. आणि बघा तिथे मात्र 10 चेंडूत 31, 52 धावसंख्या धावफलकावरती. ऑफ स्टंपला इथे मात्र आपण बघतोय टार्गेट करण्यात आलेलं आहे, बाईंग ऑन टार्गेट. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई करताना बघतोय पंच आमचे सुदर्शन म्हात्रे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे अवांतर घोषित करण्यात आलेली ही धावफलकावरती 53. दुसऱ्या षटकातला 2 चेंडूंची डिलिव्हरी इथे समाप्त झालेली आहे. 4 षटकांचा हा खेळ आहे. हा पिच बॉल इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर करण्याचा प्रयत्न झाला होता. बघा शरद दादा, आता काय झालंय की मोठी धावसंख्या धावफलकावरती येते, त्यामुळं गोलंदाज जो आहे वाचण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रोक झोनपेक्षा किंवा स्ट्रोक रेंजपासून आता चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण हे दोन्ही खेळाडू पाहिले तर स्ट्रोकवाले खेळाडू आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांनी स्ट्रोक दाखवलंय, ती दमखम दाखवली आहे, बॅटमधली ताकद दाखवली आहे. त्यामुळे या ताकदीच्या पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न चेंडूचा झालाय. हा पिच बॉल खूप उंच उडालेला बॉल आहे आणि इथे मात्र बघतोय की वन्स अगेन हाईट फॅक्टर वाईड आपल्याला इथं घोषित केला जातोय. ओव्हरथ्रोचं इथे फक्त ओव्हरथ्रो झालेली आहे, बॅकअप तिथे नाही आहे. तोपर्यंत सिंगल पुन्हा एकदा ॲड होईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. भाईदादांचे सगळे समर्थक, भाईदादांचे सगळे मित्र वनव्यामध्ये गारवासारखा सगळे मित्र आज इथे उपस्थित होत आहेत. आमचे मंगलदास ठाकूर साहेब, आमचे दादा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सन्मानाकडे जरूर वळणार आहोत आपण थोड्या वेळामध्ये. लोअर फुल टच बॉल, क्या बात है. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक येतोय हा हँडसम ब्रँडेड बघतोय आपण पलाश मोकलच्या बॅटमधून षटकार.
ने लढुनी राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले, जन्म घेतला जुजाऊ पोटी, जन्म घेतला जुजाऊ पोटी, हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी, हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी. आपण बघतोय ज्या पद्धतीनं खेळ चाललाय मैदानावरती, 63 धावा धावफलकावरती आलेत. पलाश मोकर 4 चेंडू 4 षटकार, क्या बात आहे, काय खाऊन आलाय आज घरातून. हप्पीच बॉल, पुन्हा एकदा बॉल खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फटका फसलाय तिथे बघा. 777 मच्छा दादा तिथे आलाय, पकडलाय झेल आणि संपलाय पलाश मोकलचा इथे खेळ. बॅक टू द डगआउट. अनेक समालोचकांना सर म्हणून समजतो, परंतु एक असा समालोचक आहे त्याला आम्ही दादा म्हणून समजतो. आमचे आदरणीय जोहागावचे सुपुत्र अमित दादा म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. परमेश पाटील सर डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये मला वाटते 3 महिने झोपले नसतील, 3 महिने झोपले नसतील, एवढ्या मोठ्या स्पर्धा ते कव्हर करतायत. आम्हाला जरूर त्यांचा हेवा वाटतो, कौतुक वाटतो. आणि अशा समालोचकाबद्दल समोर आज पुन्हा एकदा आम्हाला समालोचन करण्याची संधी आहे. जेव्हा अट्टल करंडक झाला होता तिथेच दादाने आमचं स्वागत केलं होतं. दादा, या स्पर्धेमध्ये तुमचं सरचे स्वागत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बघतोय, पुल केलाय बॉलला, पुल इज अ पॉवरफुल सक्सेसफुल, बॉल झालाय भूर भूर भूर. नवीन फलंदाज, तोही आल्या षटकार ठोकते. असं वाटतंय की आज मात्र तंबू मधून सेट होऊन आलेत जोहा टीम. वा रे वा. यावेळेस मात्र बघतोय खोलात टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर चाललाय, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाईव्हचा फटका, फास्ट अँड फ्युरियस बॉल, आर पार सीमारेषा पार, गवताच्या गालीच्याला गुदगुळ्या करत बॉल सीमारेषा पार चौकार.
बघा धैर्येश्वर डोळीच्या कुठल्याच गोलंदाजाला इथं टिकून दिला नाहीये, कुठल्याच गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करूनच दिली नाहीये. प्रत्येक बॉलवरती हल्ला प्रति हल्ला झालेला आहे. तिथे बघा वारे वा सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, क्या बात आहे. इथे मात्र तिसरी धाव इथं पूर्ण केली जातोय आणि मला वाटते तिसरी मॅच चालू आहे आपली आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आपण बघतोय की 3 धावा धावून काढल्यात. हा सुद्धा या मॅच मधला रेकॉर्ड आहे. तिथे 82 धावा कुठून काढलेल्या आहेत. अक्षरशः इथे मात्र बघतोय की धावांचं वादळ आलंय या खारेपाट विभागामध्ये, अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. येस सर. साईराज म्हात्रे बारके, आपण कुठे असाल तर या मलेगरवाडीचे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारलाय, काय मारलाय, एकच मारलाय परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. पुन्हा एकदा येतोय हा हॅन्डसम कल्पेशच्या बॅट मधून षटकार. यस थँक्यू. पहा आजच्या रात्रीमध्ये एका नशीबवान प्रेक्षकाला, एक नव्हे तर 2 नशीबवान प्रेक्षकांना खरं तर आम्ही पारितोषिक देणार आहोत. सिलिंग फॅन आणि टेबल फॅनचं पारितोषिक असेल. थोड्याच वेळात आपली नाव नोंदणी आपण करणार आहोत. पहा आयवा कॅचसाठी आजच्या रात्रीमध्ये पारितोषिक नाही आहे, फक्त लकी प्रेक्षकासाठी अर्थातच नशीबवान प्रेक्षकाला, एका प्रेक्षकाला सिलिंग तर दुसऱ्या प्रेक्षकाला टेबल फॅनचं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतोय साईराज म्हात्रे, आपण अतिथी मंचकावरती यावं. प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मैत्रीपूर्ण लढतीमध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला होता. मी भाई म्हात्रे, सुजित म्हात्रे यांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. येस 89 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यावेळचा बॉल बघतोय आपण, अगदी पयाचा वेध घेणारा बॉल होता, शरीराचा वेध घेऊन मात्र बॉल पुढे सरसावलाय. तिथे लेग पाईचा इशारा आलाय, तिथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे तिथे आणि सिंगलच्या सरांनी 90 धावसंख्या, एक हाय स्कोर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. षटक संपलंय परंतु 90 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. मला वाटते अजून एक षटक असतात तर कदाचित 100 सुद्धा पूर्ण झाली असती. यस कॅमेरा ऑपरेटर प्लीज. आपण प्रेक्षणीय लढत जी आपण पाहिली होती, अर्थातच पंचक्रोशी क्रिकेट संघटना वाशी विभागच्या अगेन्स्ट आमचे लाडके आयोजक आणि त्या मॅचमध्ये सामनावीर खरं तर हा खेळाडू ठरला होता. साईराज सोबत आपण साई कसं वाटतंय, कारण की ही मॅच तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये खेळायचं होतं परंतु ही स्पर्धा मिस केलीस का? नक्कीच मिस केली. यावर्षी आम्ही प्रेक्षणीय सामना केला, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्लेइंग 11मध्ये टीम असेल आमची. काय सांगशील या संपूर्ण आयोजनाबद्दल? खारेपाट विभाग वाशी विभागात प्रथमच रजनी क्रिकेटचा थरार खरं तर आपण सर्वजण पाहतोय. आयोजन तर खूपच छान आहे आणि नाईटची स्पर्धा प्रथमच आहे, म्हटलं छान वाटते. पहा खरं तर आमच्या व्ह्युअर्स जे आमचे आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, त्यांना जरूर आम्ही या ठिकाणी सांगतोय की 1 गाव 11 हा खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला नियम आहे. त्यामुळे खरं तर आपण पंचक्रोशी संघटनेतली टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, परंतु पुढच्या वर्षी 1 गाव 11 हा फॉर्मॅट घेऊन पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतील किमान 2 संघ तरी या स्पर्धेमध्ये खेळतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच पुढल्या वर्षी 2 संघ इथे खेळताना दिसतील पंचक्रोशीचे. यस थँक्यू. तर हा होता साई, बेस्ट ऑफ लक तुझ्या खरं तर पुढील क्रिकेट करिअरसाठी. येस सुनैना ताईंचं खरं तर शुभ आगमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सुजित म्हात्रे भाईंच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्या समवेत खरं तर नारी शक्तीचं प्रदर्शन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित सर्व ताईंचं आपण करूया शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. यस धैर्येश्वर डोलवी विपक्ष जय गिरोबा देव जो हे या दरम्यान झालेला सामना, त्याचबरोबर ते जय गिरोबा देव या संघाने इथे 90 धावा पटकावलेल्या आहेत. 91 धाव्यांचा 4 षटकांमध्ये 9 षटकार आणि 4 चौकार, 91 धावेचं टार्गेट ठेवलंय. तर नेक्स्ट आवाज, एक बुलंद आवाज या रायगड नगरीचा, या पेण तालुक्याचा, ज्या आवाजाचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय, अमित दादा म्हात्रे जोहा सर, या आपलं या मंचकावरती सहर्ष असे स्वागत. धन्यवाद. हो नक्कीच आपण अमित दादा जो हे पाजी म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक सन्मान घेतोय वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष प्रेम म्हात्रे हे या स्पर्धेला उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विनोद म्हात्रे
वाशिबा क्रिकेट संघटनेचे सचिव आणि या स्पर्धेतील मुख्य आयोजकापैकी फ्रेंड सर्कल ग्रुपचे मेंबर्स आहेत आणि मी त्या विनोद म्हात्रे विनंती करतोय की प्रेम म्हात्रेचा आपण सन्मान करायचा आहे. सूर्यकांत म्हात्रे त्यांचे पप्पा सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्रेम म्हात्रेचा सन्मान करायचा आहे. वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष त्यांना इथं आम्ही सन्मानित करतोय. सन्मानित करतील वाशिबा क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव विनोद म्हात्रेला विनंती करतोय की आपल्या शुभास्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अतिथी मंचकावरती हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया, ऐकूया आवाज. खरं तर भरपूर बिजी शेड्यूल ज्यांचा राहिला आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर आम्ही ज्यांना दादा म्हणून संबोधतोय असे आम्हा सर्वांचे लाडके समालोचक अर्थातच अमित दादा म्हात्रे जो है दादांचा आवाज आपण ऐकूया. बहुत बहुत शुक्रिया और तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं और जहाँ इस मैच का आंखों तक हाल बताने के लिए तैयार है. तो फिलहाल जहाँ टीम ने काफ़ी तगड़ी बल्लेबाजी की लेकिन फिलहाल इस बीच ये गेंद शॉट फाइनल के ऊपर चली गई है. जहाँ गेंद को फील्ड जरूर किया है, सिंगल मिलेगा और गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए गेंदबाज तैयार है. सार्थक म्हात्रे और मचिंद्र इस बीच स्ट्राइक के ऊपर है. प्रसाद नॉन स्ट्राइकर एंड पे है. एक दिलेर पारी और ये उड़ाया, एक बार फिर से कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, गेंद सीमा रेखा पार. नंबर 4 डीजे. आदरणीय मंगेश वर्तक साहेबांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. मी नितीनजी वर्तक साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान घ्यावा. मी साहेबांना विनंती करेल आपण आमच्या या छोट्या सन्मानाचा स्वीकार करावा. हेलो. और इसी बीच और शॉट ऑफ प्लेन है. इस बार देखा जाए और चिला का गेंद चली गई है और गुड फील्डिंग. पीछे प्रोडक्शन अच्छा है. तो फिलहाल इस बार दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट और फिलहाल इस बार देखा 2 रन जरूर मिल चुके हैं. लेकिन आज इस बीच सिद्धेश मोकल जिन्होंने एक लंबी मैराथन इनिंग खेली अपनी टीम के लिए, तो उनके पिताजी नितिन दादा मोकल माइकल जोई टीम के भूतपूर्व कैप्टन और सिक्सर किंग ने आज कह दिया कि मेरे बेटे ने अगर मेरे अनुपस्थिति में जो कुछ काम किया है मुझे आज समाधान हुआ है और पूरी तरह से उन्होंने उनको ढेर सारी शुभकामना दी. और टीम का स्कोर है 8. एक बार फिर से सार्थक म्हात्रे. ओ बिल्कुल दिमाग चलाया, पॉइंट सीमा रेखा के बाहर, गेंद चली 4 रन. और स्कोर 12 है. फिलहाल तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे जरूर, लेकिन इस बीच यहां एक सुंदर बल्लेबाजी चल रही है. अंपायर क्या है? हा बघा तिकडे शेकोटी लावली ती विजवा.
और ये इस बीच बिग हिट, लंबा छक्का। और सार्थक म्हात्रे के ऊपर जो कुछ हमला किया है वो खतरनाक है। नहीं, इको कमी कर। तो फिलहाल शानदार मचिंद्र की बल्लेबाजी चल रही, 16 पे खेल रही। और इसी बीच एक बार फिर से शॉट थर्डमैन के ऊपर खराब सेत रक्षण। और इस प्रकार यहां देखा जाए तो धैर्येश्वर डोलवी टीम और जय गिरोबा जोहे के बीच कांटे की टक्कर का मुकाबला चल रहा है। और ऐसे हालत में पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड के ऊपर रन बन चुके 19 बगैर नुकसान पे काम चल रहा है। तो ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा, लेकिन जिस अंदाज से वो बल्लेबाजी चल रही वो काफी सुमधुर है। जो कुछ आज जोहा टीम ने शुरुआत की है वो शुरुआत देख के मुझे यकीनन के साथ मैं सोच रहा था ये कोई सपना नहीं है ना, तो ये हकीकत जब मैंने देखी और देखी 90 के ऊपर स्कोर चला गया है। लेकिन धैर्येश्वर डोलवी भी एक इस बार देखा जाए टफ फाइट टीम है, उनके पास वो काबिलियत है, क्षमता है, वो कुछ भी कर सकते हैं। और मचिंद्र ने काफी तगड़ी शुरुआत की है। सिद्धेश मोकल बॉलिंग ट्रैक के ऊपर। फिलहाल देखना पड़ेगा कि उनके पिताजी इसका ये सीधा लाइव थेट प्रक्षेपण देख रहे घर में बैठकर। पिताजी ने कह दिया कि बेटे ने काम अच्छा किया, लेकिन गेंदबाजी में किस तरह से करेंगे देखना पड़ेगा। 18 में 72 चाहिए। फुल टॉस गेंद है इस बार, देखा जाए हवा में जरूर वेल ट्राई अच्छी थी, बेस्ट की थी, लेकिन इस प्रकार वो कैच को लपक नहीं सके। फिलहाल इस गेंद के ऊपर मिलेगा सिंगल और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 20 पे स्कोर। शानदार जानदार रायगढ़ भूषण विजेते दिवंगत अन्ना म्हात्रे गुरुजी स्मृति ट्रॉफी 2025 ये दमदार आयोजन किया हुआ है और लोग टकटकी के साथ देख रहे हैं। प्रसाद क्या आपने तेवर दिखाएंगे? सिद्धेश तैयार है। ये उड़ाया खिड़की चंपा खुशरंभा, देखो पहले लंबा चिकमरा खंबा। पिच डिलीवरी थी जहां गेंद बल्लेबाज के रडार में आई और जैसे आई वैसी गेंद इस बार लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार झन्नाटेदार छक्का साबित करके दिखाया, मार के दिखाया प्रसाद ने। प्रसाद पहुंचे व्यक्तिगत देखा जाए तो 7 पे। मचिंद्र एक साइड से कड़क बल्लेबाजी कर रही है। देखिए दत्ता मोगल इनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं है इस जोहा टीम के लिए। वह हमारे प्रथमेश मोगल, प्रतीक मोगल, महेश पाटिल भी देख रहे, सभी का हार्दिक स्वागत एक बार फिर से। और ये मामला बनने वाला था। सिद्धेश गेंद को उठाते समय एक ही सिंगल मिलेगा प्रसाद को। जब रनों का पहाड़ आपके सामने खड़ा है ना, तो ये टुकु टुकु से कुछ चलने वाला नहीं है। इसमें एक ही मार धाड़ और ऐसा बुलडोजर चढ़ाओ और उस रनों को हासिल करो, अन्यथा आपकी टीम के लिए खतरा भी हो सकता है। लेकिन ये दो जोड़ी जो मैदान के अंदर है, मचिंद्र और प्रसाद, उनको लय मिल चुकी है, सुर मिल चुका है, वो शानदार तरीके से अपना एफर्ट दे रहे हैं। एक बड़े मियां है तो दूसरे छोटे मियां है। 15 में 64 चाहिए, दिल्ली दूर है और गली में धमाका इज इंपॉर्टेंट बात है। मारो कुछ भी करो, नहीं तो मार मार के लोहा गर्म करो। सिद्धेश मोगल और विकेट। ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप में अंपायर हनुमान जी नाइक वाइड घोषित कर रहे और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 28। पहली दफा इस वाशी विभाग में इस रजनी का आयोजन किया। दूधिया रोशनी में मैदान देखिए कैसा चमकता हुआ, सुंदर फ्लड लाइट, अच्छी है साउंड सिस्टम है। लेकिन फिलहाल मैदान तो काफी जबरदस्त है इस बार देखा जाए। ये मिस टाइम शॉट हुआ है, सिंगल मिलेगा लगता है।
ये लगता है आउट अंपायर, आउट डायरेक्ट थ्रो, बल्लेबाज गॉन डीजे। जाऊ द्या, देवबत्तीचा टाइम है। और इस बीच यहाँ फिलहाल देखिए बल्लेबाज गॉन हो चुका है, तो इस बीच पूरी तरह से बल्लेबाजों को मार देना पड़ेगा, लेकिन सेकंड बैट्समैन मैदान के अंदर वन डाउन हितेश पाटिल। प्रसाद के ऊपर जिम्मेदारी है, दारोमदार है, लोग पूरी तरह से मैच को देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। अभी अभी न्यूजीलैंड को परास्त कर दिया हिंदुस्तान ने, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। चैंपियन ट्रॉफी हिंदुस्तान जीत गई। एक बार फिर से कवर के ऊपर शॉट, एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ हम देख सकते हैं धैर्यश्वर डोलवी टीम का स्कोर है 29 29 पे स्कोर, और 13 गेंदों में 62 चाहिए। लेकिन पहली दफा खेलेंगे जरूर इस बार हितेश। सुंदर इस बार देखा जाए स्टार टेनिस क्रिकेट की क्लैरिटी। सिद्धेश मोकल एक बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर, अन्नी गेंद को उठाने जा रहे हैं, गुड फील्डिंग। पलाश के पास ये थ्रो गया है डायरेक्ट, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 30। ओवर की समाप्ति, और इस ओवर में सिद्धेश मोकल के टोटल रन आ चुके हैं 11 आए। पहले ओवर में सार्थक के 19 आए। इस ओवर में थोड़ा सा प्रतिबंध लगाया है, तो आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए 61 चाहिए, 61 चाहिए। क्या रन बनेंगे? बन भी सकते, बनाना वाला चाहिए। जब जोहान्सबर्ग के ऊपर 434 का स्कोर जब कांगारों ने खड़ा कर दिया था ना, तो दुनिया भी सोच रही थी कि रन बनेंगे नहीं, लेकिन हर्षल गिब्स का बल्ला चला। ग्रीम स्मिथ कैप्टन थे, उन्होंने 91 रनों की एक बेहतरीन पारी खेली। मार्क बाउचर की 50 3.5 घंटों में 438 रन बोर्ड के ऊपर लटक गए। लेकिन मार के दिखाया, करके दिखाया, दिखाने की हिम्मत चाहिए। जिसके सीने में लड़ने का जज्बा है, मैदान जंग में गुरु उसी का कब्जा है। कब्जा करना ही पड़ेगा मैच जीतना डोलवी को, अन्यथा जय गिरोबा जो ये टीम इस मैच को जीतेगी। अनिकेत मोकल यानी कि अन्नी है, सिद्धू का ओवर अच्छा साबित हुआ है, 4th विकेट। और ये देखिए अंपायर गलत गेंद होगी, लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर ने वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 31। ये 31 रन बन चुके हैं, लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए बल्ला तेज गति के साथ चलना चाहिए। प्रसाद जब तक मैदान के अंदर है तब तक आशा की किरण है, लेकिन जोहा की गेंदबाजी किस तरह से चलेंगी, डोलवी रन किस तरह से इकट्ठा करेंगे, वक्त बताएगा। शॉट ऑफ लेन थी, ऑन साइड के ऊपर पुल जरूर किया है, एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 32 पे स्कोर जा चुका है। तमाम दर्शक देखिए, इस बार देखा जाए या वाशी विभाग के तमाम दर्शक मौजूद है। शॉट ऑफ लेन है, हुक किया जरूर, और इस बार बाउंड्री मिलेगी। लॉन्ग स्टॉप के ऊपर गेंद दंदनाती हुई चली गई, 4 रन। हल्दी के ऊपर बहुत गाना फेमस चलता था, रात भर लोग नाचते रहते थे, खलीवली। तो खलीवली ही करना पड़ेगा बल्लेबाजों को, मारो, हमला करो, तर्क से तीर निकालो, तभी जमेगा। एक बाउंड्री और एक छक्के से कुछ नहीं होने वाला। हाँ, गदाधारी भीम की तरह मारो। और ये अंपायर गेंद खराब है, अन्नी लय में आना पड़ेगा। थोड़ी सी दिशाहीन भटकी गेंदबाजी चल रही है।
तो फिलहाल टीम का टोटल स्कोर आगे जाता है 37, लॉस ऑफ 1 विकेट। जीतने के लिए रन चाहिए, एक बार फिर से हमें बताइए। यस, 10 में 54, 10 चेंडू आणि 54 धावा। बड़ा कठिन लक्ष्य है, यान भिषभ जी वहां इंटरव्यू ले रहे हैं। ये बल्ले के ऊपर गेंद लगी है, प्रसाद खुद अंपायर को बता रहे हैं एक सिंगल जरूर मिलेगा। अगर ये बल्ले के ऊपर गेंद नहीं लगती ना तो 100% बल्लेबाज बैक टू डग आउट आता। एलबीडब्ल्यू की अपील जरूर थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ। तो फिलहाल इस बार देखा जाए सिंगल मिलेगा और स्कोर 38। प्रेशर है इस बार डोलवी के ऊपर, प्रेशर की बाल्टी है, उसे हटाने के लिए ये हनुमान जी का गदा को याद करना पड़ेगा को। इससे कुछ नहीं होगा, इससे तुम रन जरूर चुराएंगे, प्रसाद को स्ट्राइक देंगे, लेकिन मैच को तुम्हें जीतना है ना। जैसे महाभारत का जब अर्जुन को पूछा गया तुझे क्या दिख रहा है, तो उसने कह दिया मुझे बाकी कुछ दिख नहीं रहा है, मुझे बस मछली की आग दिख रही। तो आज ये टारगेट को इकट्ठा करना है डोलवी को, तो एक ही काम, अर्जुन की परीक्षा होती उस तरह से काम करना पड़ेगा। 8 में 52 चाहिए, कठिन है। और ये इस बार 9 बॉल है, अन्नी क्या कर रहे पता नहीं है, लेकिन अगली गेंद फ्री हिट है। मेरे हिसाब से इस बार अगली गेंद फ्री हिट जरूर है। तमाम हमारे भगिनी भी यहाँ मौजूद है जो मैच को देख रहे, चाहे बच्चा हो जाए या बच्ची हो जाए, सबसे पहला पसंदीदा खेल क्या है, वो क्रिकेट है। वैसा हमारा राष्ट्रीय खेल हॉकी है हिंदुस्तान का, लेकिन आज हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। ये फ्रीड है और जाएगी इन बाउंड्री पर। इट्स गोइंग, इट्स रॉकेट, सिक्सर। अभी ये प्रसाद को गाना लगा है कि कुछ भी करके मैच दिखाओ, और दम कम है, 7 में 45 चाहिए, रन बन भी सकते हैं। मैं आज भी कहता जीवित मात्रे ने 42 रन 6 गेंदों में इकट्ठा किए थे। और ये बॉडी के ऊपर टकरा गई, जोरदार हिट करने गए थे, रनर का मौका, अंपायर आउट, विकेट नंबर 2 गॉन। डीजे अभी तो क्या, पहले के जमाना जो था वो चिट्ठी के ऊपर प्रेम चलता था, अभी लाल मिर्ची हरा डेट, याद आ गए तो फेसबुक के ऊपर भेंट, ये काम चलता है। लेकिन फिलहाल जो मैच का रुख जो है, अभी भी जौ की पकड़ मजबूत है, लेकिन इस अंदाज में 6 गेंदों में जीतने के लिए 45 चाहिए। मुश्किल है मेरे हिसाब से और आसान है मेरे हिसाब से। कोई बनाने वाला है तो बना सकते हैं, और ये रन बनाएंगे जो घर जाएगा। अगर ये रन डोलवी नहीं बनाते तो डोलवी घर जाएगी। हमारे साथी कमेंटेटर सुहास भाई और इसके बाद परमेश जी पाटील, मतलब 4 दिवस मुक्काम इथंच असू द्या। बंबू में तंबू जावे आले आणि जावे सासरवाडे आले कॉलर ताडत असतो। ऐसे देखिए पटाखा फूटा है दामाद के लिए। 6 में 45, पलाश मोगल चिरनेर में वाट लगाई थी, और इस बार थोड़ी जड़ में फेंकी हुई गेंद थी। ये क्या जबरदस्त निशाना परफेक्ट है। मेरे हिसाब से तो प्रसाद के लिए खतरा है, लेकिन टीवी अंपायर चेक करेंगे। खुद तो वो सरेंडर हो चुके हैं। ये शुभम भी है, तो अंपायर बताएंगे इस बार स्लो मोशन के तौर के ऊपर। नारौली के ना, नारवेल अच्छे है। और देखिए कमेंट्री तैयार करो,
बनाओ, लोगों को जीतो, अपने आप लोग आपको लेके जाएंगे, उसमें कोई डेट। लेकिन आउट कौन है, वो खुद ही चले गए, क्योंकि बल्ला इस बार पलाश ने जोरदार हिट किया, डायरेक्ट ऐसा रॉकेट ठोक गए थे ना, उस तरह से आया। 5 में 45 चाहिए, कठिन है। और मुझे ये लग रहा है कि जब तुम लड़ाई में हथियार फेंकेंगे ना तो टीम के लिए खतरा है। मनीष पाटिल इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद शरीर से दूर रखा, पलाश मोकल रंभा मोकल के सुपुत्र और सभी यंगस्टर है, जोहा डोलवी दोनों गांव मजबूत थे क्रिकेट के लिए। चलिए, खेल तो अभी खल्लास हुआ है, मैच में औपचारिकता बाकी है। ऐसा मैं कह सकता हूं कि 3 बॉल में 45 रन आएंगे नहीं, और ये 100% में 90% ये कहता हूं कि ये जीत पक्की करने जा रहे जय गिरोबा देव जोई। ये देखिए 9 बॉल है, ज्यादा गेंद उन्होंने जोर से फेंका, इसीलिए गेंद बाहर चली गई। अगली गेंद फ्री हिट है। मैच में कुछ खुशबू नहीं है वैसी। 3 में 44 चाहिए और ये गेंद वाइड है। और आने वाले 3 गेंदे 42 चाहिए। क्रिकेट है अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, और क्रिकेट ये जेंटलमैन गेम है। क्रिकेट है बेहद रोमांचक के लिए, और पुल जरूर करने गए। शॉर्ट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया है भूपेंद्र ने। लेग बाई के रूप में एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 49। और हमारे वाशी विभाग के अध्यक्ष देखिए गणेश मात्री साहब, जिनके ऊपर काफी, जिन्होंने कंधों के ऊपर जिम्मेदारी ली, प्रेशर, और डॉक्टर साहब के सुई से जो काम होता है ना, तलवार से नहीं होता। एक सिंगल बस। अभी 100% ये जीत जॉर्ज टीम की हो चुकी है। 2 बॉल 1 बॉल 41 रन, वैसे पहले हुई थी, लेकिन क्रिकेट में कहते हैं जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। हवा में जरूर कवि गेंद को कैच ड्रॉप हुआ है, लेकिन 40 रनों से बड़ी जीत अर्जित कर चुके जय गिरोबा देव जोए। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं। वेल डन जय गिरोबा जोए टीम, और हार्ड लक धायरेश्वर डोलवी।